मार्कडवाडी पाठोपाठ कराडमधील कोळेवाडी गाव आता ईव्हीएम विरोधात मैदानात उतरलंय। ईव्हीएम विरोधात ठराव करणारं कोळेवाडी हे पहिलं गाव ठरलंय। पृथ्वीराज चव्हाणांच्या पराभवानं कोळेवाडीकर संतप्त आहे। पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। कोळेवाडी गावाचा ईव्हीएम विरोधात ठराव। पृथ्वीराज चव्हाणांच्या पराभवानं गावकरी संतप्त। भाजप उमेदवाराच्या विजयानं गावकरी आश्चर्यचकित। मार्कडवाडीनंतर आता उत्तर कराडमधील कोळेवाडी गावही ईव्हीएमच्या विरोधात उभं ठाकलेलं आहे। ईव्हीएम विरोधात ठराव करणारं कोळेवाडी हे पहिलं गाव ठरलंय। कराड उत्तरमधनं पृथ्वीराज चव्हाणांना हरवत भाजपचे अतुल भोसले हे विजयी झालेत। पृथ्वीराज चव्हाणांचा मोठ्या फरकानं पराभव झाल्यामुळे कोळेवाडीतले ग्रामस्थ संतप्त आहेत। काँग्रेसला मानणारं गाव अचानक भाजपच्या उमेदवाराला मतदान कसं करेल असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करतायत। ग्रामस्थांनी लोकांनी जी मतं दिली ही पृथ्वीराज बाबांना किंवा काँग्रेसच्या विचाराची मतं असताना ही अचानक असा काय वेगळा प्रकार घडला की त्याच्यामुळे आमच्या मतं जी बाबांना पडायची होती ती मतं कमी झाली। 3200 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कोळेवाडीमध्ये यंदा ईव्हीएमच्या विरोधात ठराव मंजूर झालाय। या गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती। कोणतंही विकास काम न होता निवडणुकीच्या तोंडावर गावात फिरकणाऱ्या उमेदवारांना कसं काय मतदान होऊ शकतं अशी शंका इथल्या ग्रामस्थांना पडलेली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत ईव्हीएमच्या विरोधात ठराव मंजूर केलाय। हा सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि ह्या ईव्हीएम मशीनमुळे काहीतरी घोटाळा झालेला आहे हा नक्कीच। त्यामुळे आम्ही बॅलेट पेपरवर मतदान करावं ही आमची इच्छा आहे, ग्रामस्थांची, कोळेवाडी ग्रामस्थांची इच्छा आहे आणि तसा आम्ही ठरावही घेतलेला आहे। ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड असल्यामुळे आम्ही यापुढे बॅलेट पेपरवरच मतदान करणार असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आमचं मत कुणाला गेलंय हे समजेल या सगळ्या गोष्टींकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष घालून येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्याचा आग्रह गावकरी करतायत। लोकांना शंका आहे, त्यामुळे त्याला काय वाटते की बाबा बॅलेट पेपरवर मतदान केलं आपलं मतदान कोणाला निश्चित जातं आहे किंवा आपण 100% ह्याला मतदान केलेलं काउंटिंग करताना तो त्याच माणसाला जाणार हे 100% आहे। तसं हिचं बटन दाबल्यानंतर बाबा त्यात एखाद्या ह्या ग्रामीणच्या लोकांना आपली शंका आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा या ठिकाणी इथल्या पुढचे इलेक्शन कसं बॅलेट पेपर व्हावं असं सर्वांची इच्छा आहे। मार्कडवाडी पाठोपाठ कोळेवाडीतले ग्रामस्थही आता ईव्हीएमच्या विरोधात मैदानात उतरलेत, तर दुसरीकडे विरोधक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढा उभारणार आहेत। येत्या काळात ईव्हीएम विरोधातली लढाई आता आणखी तीव्र होणार यात शंका नाही। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।